कधी कधी वाटतं थोडा आराम करावा, पण दुपारी 1 ते 4 मध्ये ते शक्यच होत नाही. आज माझं खरं रुटीन दाखवते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी पूनम. आज मी तुमच्यासोबत माझं दुपारी 1 ते 4चं रुटीन शेअर करणार आहे. ते कसं असतं ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मोस्ट ऑफ द टाईम मी सकाळी स्वयंपाक करून जाते, कारण मला माहीत असतं की दुपारी वेळ भेटत नाही आणि मग माझा 1 ते 4चा रुटीन सुरू होतो. मी साधारण 1 वाजता घरी येते. घरी आल्यावर आधी फ्रेश होते. थोडा वेळ बसावं वाटतं खरं, पण लगेच उठावं लागतं. मग जेवण घेते आणि कामाला सुरुवात करते. सगळ्यात आधी तर मी घर आवरायला सुरुवात करते. सकाळी घाईत निघताना बराच पसारा तसंच सोडून निघावा लागतो. मग त्या सगळ्या गोष्टी आवरायला घेते हळूहळू. मग पडदे लावायचे होते तेही राहून गेले. मग आता म्हटलं ते नंतर करू. साईडला ठेवले, कारण की पडदे लावायचं पण महत्त्वाचं काम असतं आणि त्यालाही बराच वेळ जातो. मग नंतर बाकीचे कपडे वगैरे होते त्याच्या घड्या घालून ठेवल्या होत्या आणि व्यवस्थित नीटनेटकं करत होते. आणि जर तुम्ही वर्किंग असाल तर आपल्याला घरातल्या कामांना जास्त वेळ देता येत नाही. पण जर आवड असेल तर सवड मिळते असं म्हणतात आणि तसंच काहीच आहे. मग मी काय करते, रोजच्या रोज थोडं-थोडं जसं की आपला टीव्ही झाला, ड्रेसिंग टेबल झाला, अशा काही-काही गोष्टी असतात मी पुसत राहते रोज-रोज. म्हणजे कसं त्याच्यावर सारखी-सारखी धूळ जरी बसत असली तर आपण कंटिन्यू पुसल्यामुळे फ्रेश वाटतं. आणि कधी आपण वर्किंग असल्यामुळे कधी आपल्या घरी कोणी पाहुणं आलं तर आपल्याला थोडं ऑकवर्ड वाटत नाही की आपला एवढा पसारा पडला वगैरे. माझ्या बाबतीत तरी मोस्ट ऑफ दी तसं होतं की मी आवरलेलं असतं त्याच्यामुळे मला एवढं विशेष वाटत नाही. कारण की माझी सकाळी स्कूल आणि संध्याकाळी ट्यूशन असल्यामुळे मला यामधला वेळ असा असतो की ज्याच्यात मला सगळं आवरून ठेवावं लागतं. मग आता ड्रेसिंग टेबलवर पण तसंच होतं. तिथे माझा पूर्ण पसारा पडलेला असतो. सकाळी मी जे काही काम म्हणजे तयारी करते आणि तशीच निघते. त्याच्यामुळे मग घरी आल्यावर पहिले मी या ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं आवरते. सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवते. आता भले आपल्याला ते माहीत असतं की दुसऱ्या दिवशी हे तसंच होणार आहे, पण रोजच्या रोज आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला सवय अशी असली की सगळ्या गोष्टी जागच्या जागी, म्हणजे जर त्याची आपण स्पेसिफिक एक जागा जर ठेवली तर आपल्याला ते दुसऱ्या दिवशी ती गोष्ट तिथेच आपल्याला भेटते. आणि मी तसंच करते, प्रयत्न करते. असं खूप वेळा असंच होतं नाही, पण मी प्रयत्न करते की जागच्या जागी ठेवायचा. असं केल्यामुळे फायदा आपलाच होऊ शकतो, कारण की दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रत्येक गोष्ट लागणार असते. त्याच्यामुळे तिला जर जागच्या जागी ठेवलं तर मग नक्कीच आपला टाईम वाचू शकतो. नंतर बाकीची कामं आवरायला घेतली परत. आणि सकाळी यांनी कचरा वगैरे टाकून दिला होता बाहेर. मग तो डबा वगैरे पण मी जागेवर ठेवून दिला. आणि नंतर महत्त्वाचं काम असतं माझं, आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे. त्याच्यामुळे जसं आपल्याला जास्तीत जास्त पाण्याची गरज आहे, तसंच आपल्या ह्या छोट्या-छोट्या घरात लावलेल्या झाडांना पण पाण्याची खूप गरज असते. त्याच्यामुळे मी आठवणीने त्यांना पाणी घालत असते. आता होतं काय, नेमकं माझे हे जे शेवंतीचे जे झाडं होते छान-छान असे, नेमकं ते थोडे वाळतात. मला तो प्रश्न पडला की का वाळतात ते? कारण की इथून ऊन वगैरे छान आहे, तर मी कंटिन्यू त्यांना पाणी पण व्यवस्थित देते आहे. मे बी मला असं वाटतं की ते मी मोठ्या कुंडीत लावले पाहिजे असं. तर खूप सुंदर असे त्याला फुलं येत होते. ठीक आहे चला, असं आता इथं थोडंसं मला पुसायचं होतं त्याच्यामुळे तिथे पाणी टाकून घेतलं मी आणि छान क्लीन करून घेतलं. आणि असंच आपण सतत जर थोडं-थोडं आवरत राहिलो, जसं की हा ड्रेसिंग टेबल झाला, टीव्ही वगैरे झाला, ह्या अशा गोष्टी झाल्या किंवा जे आपण बटनांचं सॉकेट वगैरे असतं तिथे, असं जर आपण कंटिन्यू पुसत राहिलो, तर मग आपला थोडा टाईम वाचतो पुढच्या दिवसासाठी, कारण की थोडं-थोडं कामही करत राहायचं. तर मी काय करते, हे चौकट असतात खिडकीच्या वगैरे त्या आपण पुसून घेते. म्हणजे आवरत राहिलं की आपल्याला पसारा म्हणजे जसं की म्हणता येईल आपल्याला रविवारच्या दिवशी जो टाईम असतो तो आपल्याला वाचतो. कारण की कधी-कधी आपण काय करतो, पूर्ण आठवड्याभराचं एकच दिवशी आवरतो. त्याच्यामुळे आपल्याला स्वतःसाठी काही टाईम देता येत नाही. जसं की मी आता झाडू मारताना इथे काय केलं, की हे जे दरवाजाला जे जाळं वगैरे येतं थोडंफार, ते पण मी कंटिन्यू काढत असते. यामुळे आपलं कामात कामही होतं आणि पुढच्या कामाला पण आपल्याला थोडं सोयीस्कर पडतं. आता हा रूम आवरला आणि निघाले किचनच्या कामाकडे. सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे किचन असतं, कारण की सकाळी स्वयंपाक केल्यानंतर पूर्ण किचन काउंटर जो आहे तो माझा फुल जसा तसा पसारा पडलेला असतो. तर सगळ्यात आधी तर मी जे रात्री घासलेले भांडे होते ते सगळे लावून घेतले, सगळे जागच्या जागी ठेवले. आता याच्यात एक गोष्ट अजून अशी होते की मी कधी-कधी घाईघाईमध्ये सगळ्या भांडे वगैरे इकडे-तिकडे ठेवले जातात. तर मग टाईमात टाईम काढून 2-3 दिवसांनी सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवायच्या, जेणेकरून ते दिसताना व्यवस्थित एस्थेटिक दिसतं. कारण की मग कुठे प्लास्टिकच्या वस्तू, कुठे काय हे मग चांगलं वाटत नाही. मी सगळ्या वस्तू व्यवस्थित जागच्या जागी ठेवत होते. सगळे चमचे एका साईडला काढून घेतले आणि ह्या प्लेट्स वगैरे सगळ्या जागेवर ठेवल्या. तर किचनमध्ये पण एक असतं की आपण जर सगळ्या गोष्टी इथे पण जर जागच्या जागी व्यवस्थित ठेवल्या तर त्या टायमावर सकाळी सापडतात. नाही तर मग एखादी गोष्ट कुठे ठेवली गेली तर वेळेवर घाईघाई होऊ शकते. सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवून घेतल्या, भांडे वगैरे. हे चमचे पण व्यवस्थित लावून घेते. आणि मी चमच्यांसाठी पण स्पेशल हे जे काय म्हणतात स्टँड म्हणता येईल आपल्याला, ते लावलेलं आहे. जेणेकरून माझे छोटे मोठे सगळे चमचे मी इथे लावलेले असतात, की प्रत्येक वेळेस काही चमचा घ्यायची गरज पडली की आपण बरोबर इथेच जातो आणि इथूनच वस्तू काढू शकतो.
नंतर किचन वगैरे आणि इथे मला ताक प्यायचं होतं, पण त्या ताकामध्ये काय मला मला त्याची टेस्टच आवडत नव्हती, त्याच्यामुळे मी ते पिलंच नाही, तसंच राहू दिलं. मग नंतर सगळ्या गोष्टी परत किचन वाट्यावरचं आवरायला घेतलं. बघा सकाळी एवढा पसारा असतो की जो मी तसंच सोडून जाते. मग नंतर एक गोष्ट सगळं आवरायचं. त्याच्या आधी म्हटलं चला आता किचनमध्ये आलो तर पहिले गाणे लावू. स्पीकरला गाणे लावायचे आणि गाणे ऐकता ऐकता हे काम करायला मला सोपं पडतं आणि माझं रोजच्या रुटीनमध्ये फिक्स झालेलं आहे. रात्री आणि सकाळी मी गाणे ऐकते आणि गाणं ऐकता ऐकता माझे काम चालू ठेवत असते. मग किचन म्हटलं चला आता पहिले किचन वाट्यावरचे सगळे भांडे एका ठिकाणी जमा करून घेऊ. किचनवरचा पसारा आवरत होते, सगळे भांडे वगैरे सगळे कुठे काय कसं. खूप म्हणजे सकाळी मला विशेष वाटतं कधी-कधी आपण एवढं सगळं व्यवस्थित आवरतो तरी पण एवढा पसारा होऊनच कसं जातो. आणि माझी मम्मी तर सारखी मला रागवत असते, कारण की खरंच मी माझ्या जागच्या जागी जर गोष्टी त्या वेळेला ठेवल्या तर मला नाही वाटत की एवढा पसारा होईल. पण मग काय करणार, माझ्या मागे कामं एवढं असतं त्याच्यामुळे मी तसंच पटपट आवरून तिथल्या गोष्टी तिथेच सोडते, त्याच्यामुळे माझा एवढा पसारा होऊन जातो. काही लोकांना वाटतं एवढं काय काम करायचं, सगळं एकटीने कशाला करायचं? पण त्यांना काय माहीत आपल्या आयुष्यात किती गोष्टी एकाच वेळी चालू असतात. शाळा आहे, ट्युशन आहे, घर आहे आणि आता हे व्हिडिओज पण सुरू केले आहेत. कधी-कधी खरंच वाटतं मी एवढं सगळं कसं मॅनेज करणार? पण मग स्वतःलाच सांगते, करणारी मी आहे ना, माझ्या पद्धतीने करेन. थोडा वेळ लागेल, थोडा त्रास होईल, पण होईल. कारण मला माहीत आहे आज मी जे मेहनत करते ना, ती वाया जाणार नाही. काही लोकांचं कामच असतं फक्त बोलायचं. पण मला वाटतं प्रत्येक वेळेस उत्तर द्यायची गरज नसते. आपण शांतपणे आपलं काम करत राहायचं. एक दिवस आपलं कामच उत्तर देईल. सोपं नाही आहे, पण अशक्य पण नाही आहे. बरोबर ना? आता नेमकं बघा एक प्रॉब्लेम झाला आहे. माझा हा नवीनच हंडा होता. पण या हंड्याला पाणी भरल्यानंतर त्याच्यातून गळतंय पाणी. तर मला प्रश्न पडला आता याच्यात प्रॉब्लेम काय झाला आहे? पण ठीक आहे असो. आणि आता बघा हा एक राडा होता माझा कांद्यांचा. म्हटलं चला आता हे कांदे वेगवेगळे करून घेऊ. किती दिवस गोणीत ठेवणार आहे? म्हणून मग सगळे कांदे आवरायला घेतले आणि म्हटलं हे आता एक उचलण्यापेक्षा म्हटलं टपात टाकू. गोणी एवढी जड होती की तो टप गेला पुढे सरकून आणि सगळे कांदेच कांदे सगळीकडे पसरले होते. तर बापरे! सगळे कांदेच कांदे माझे पूर्ण घरात होऊन गेले. इतका संताप येत होता मला हे कांदे बघून की कुठून यांनी आणले आणि कुठून हा पसारा झाला आहे. एकतर मला पहिलेच आवरायची घाई होती आणि त्याच्यात हा एवढा पसारा झाला होता. मग सगळे कांदे वेगवेगळे करत होते. बारीक-बारीक कांदे एका टप्प्यात टाकत होते आणि जे मोठे-मोठे कांदे होते ते दुसऱ्या ह्याच्यात टाकत होते. साधारण मला 25 मिनिटं लागले ह्या गोष्टीला आणि मी खरंच टाईम बघून काम आवरत असते आणि ह्या कामामुळे इतका पसारा वाढला होता माझा. या गोष्टीतून एक गोष्ट शिकायला मिळते की घाई करण्यात काही मजा नसते, कारण की जो टाईम व्हायचा तो होणारच असतो. काय परत एक कांदे परत उचलले. आता एक कांदे उचलायचाही कंटाळा आला होता. डायरेक्ट जसे तसे मी पटपट भरत होते आणि म्हटलं चला आता पटकन लगेच झाडून वगैरे घेऊ. एकतर मला ट्युशनला मुलं येण्याच्या पहिले सर्व आवरावं लागतं, कारण की मुलं शार्प टायमिंगमध्ये येतात आणि त्याच्या पहिले जर माझे कामं झाले नाही तर रात्री माझ्यासाठी डबल काम उभं असतं. त्याच्यामुळे मी खूप स्पीडमध्ये आवरत असते आणि त्यात जर असा काही वाढवा झाला तर मग ते विचारायलाच नको किती घाई होते असं. कधी-कधी असं होतं काम वाढतं पण करावंच लागतं. आता सध्या कपडे मी स्वतःच धुते. आधी बाई होती. पण आता सगळं मॅनेज करते. थोडं कठीण वाटतंय, पण हळू सवय होईल. कारण की आता पर्याय नाही आहे दुसरा काहीच. आणि खरं सांगायचं तर कपडे धुणे म्हणजे माझ्यासाठी फार प्रचंड कंटाळवाणं काम आहे. मी बाकी काम करून घेईल, पण कपडे धुवायचं म्हटलं की माझ्या फार जीवावर येतं, पण आता पर्याय नव्हता. आणि मग करायला घेतले हे भांडे. आता हे भांड्यांना तर व्हिडिओमध्ये यायचंच असतं, कारण की सकाळ, दुपार, संध्याकाळ यांच्याशिवाय तर कामच नाही काही. त्याच्यामुळे हे परत व्हिडिओमध्ये येतात. आता तुम्हाला वाटेल काय सारखं व्हिडिओमध्ये घेते यांना. तसं नाही आहे. भांडे सगळ्यात महत्त्वाचे, कारण की इथूनच कामाला सुरुवात होते आणि मला तरी वाटतं इथूनच कामं संपतात. कारण की किचन वाटा तेव्हाच क्लीन होतो, जेव्हा हे भांडे वगैरे सगळे क्लीन होऊन जागच्या जागी जातील. वर्किंग वुमनसाठी टाईम हा शब्द नावालाच असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण फक्त एक काम संपवून दुसऱ्या कामात जात असतो. स्वतःसाठी थांबायचं हे आपण विसरूनच जातो कधी-कधी. कधी-कधी खरंच वाटतं बस आता थोडा वेळ काहीच करू नये. पण लगेच डोक्यात येतं जर आपण थांबलो ना, तर आपलं सगळंच थांबेल. म्हणून थकलो तरी चालतं, पण थांबणं परवडत नाही. कारण आपल्या मागे कोणीतरी उभं नसतं. आपणच स्वतःसाठी उभं राहायचं असतं आणि कदाचित हीच धावपळ, हीच मेहनत एक दिवस आपल्या आयुष्याला अर्थ देणार असते. मला तरी असं वाटतं, पण तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. भांडे वगैरे घासून घेतले आणि लास्ट फायनल असं काम असतं फरशी पुसायचं. आणि फरशी पुसायचं काम मी शेवटी करते, कारण की सगळं आवरून झाल्यानंतर भांडे वगैरे घासून झाल्यानंतर कुठेही पाणी वगैरे पडलेलं असलं म्हणजे ते सगळं सगळं व्यवस्थित क्लीन होतं. फरशी पुसून झाल्यानंतर काही 5-10 मिनिटातच माझ्या ट्युशनला मुलं यायला लागतात. तर असं असतं माझा 1 ते 4 पर्यंतचा पूर्ण असा रिअल
रुटीन, ज्यात मी नॉनस्टॉप कंटिन्युअस एकामागे एक काम करत असते आणि हे काम जर दुपारी केले नाही तर संध्याकाळी किंवा रात्री मला बिलकुल या गोष्टीला टाईम भेटत नाही. हे काम डायरेक्ट दुसऱ्या दिवसाला जातं. त्याच्यामुळे मी प्रयत्न करत असते की रोजच्या रोज ही कामं झालीच पाहिजे आणि मोस्ट ऑफ द टाईम होतातच. असं करत करत 1 ते 4 कसे जातात कळत नाही आणि रोज असे थोडे थोडे कामं मॅनेज केलं तर होतं. परफेक्ट काहीच नसतं, पण आपल्या पद्धतीने सगळं होत राहतं. वर्किंग वुमन असो किंवा घरातली हाऊसवाईफ, तिच्यासाठी हे सगळं काम म्हणजे रोजचाच एक टास्क असतो. रोज नवे चॅलेंजेस असतात, रोज नवं काहीतरी मॅनेज करावं लागतं. पण तरीही ती न थकता सगळं करत राहते, कारण घर चालवणं ही फक्त जबाबदारी नसते, ती तिची ताकद असते. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? दुपारी 1 ते 4 हा माझ्यासाठी सगळ्यात बिझी टाईम असतो. वर्किंग असताना घर आणि काम दोन्ही मॅनेज करणं सोपं नसतं. या व्हिडिओमध्ये मी माझा डेली रुटीन शेअर केला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.